बोटीमध्ये फिरून सनसेट बघण्याची मजाच वेगळी येते. राम राम भावानो, मी आहे बालाजी. मी आलो आहे काश्मीरला, जिथे की द लेक म्हणून आहे एक पॉईंट. तिथं पूर्ण एक शहर पाण्यावरती आहे, जे की मार्केट, मंडी, बँक वगैरे सगळं त्यांचं पाण्यावरती आहे तिथलचं. तर हे काश्मीरमध्ये आहे. माझा आज दिवस तिसरा, जे की मी पुणे टू लडाख करत आहे. तर तुम्ही इथलचे व्ह्यू वगैरे पहा, मी दाखवत आहे. माझ्या चॅनल जेवढं होतं तेवढं करत आहे, एक छोटासा ब्लॉगर. लेकमधनं आता सध्या आम्ही निघलोय. आज कालचा स्टे आमचा द लेकमध्ये होता. बोटिंगमध्ये बघा, आमच्या पाठीमागे बोट वगैरे आहे, तिथं लेकमध्ये स्टे करून आता बाहेर आलो आहे आउट करून. गाड्या घेऊन जाऊया. मग कसं वाटतं श्याम करायला? मस्त, एक नंबर. मला भाऊ राडा निसता आणि तर काहीच नाही, तरी माझ्यावर आहे रे आपली, म्हणजे जे आपल्याला पाहिजे ते. हे एक्सप्लोर वाईब हव्यासाठी चांगले आहे. अख्खं गाव पाण्यावर आहे, अख्खं गाव. तिथल्या बँक, ATM, तिथलचे मार्केट सगळं पाण्यावर आहे. असं आपल्याला होतं फिरायला मायरा नुसतं कपल. अरे बनवू शकतो आपण असा पण, माहिती आहे का? एखादा बनवू शकतो. पूर्ण काश्मीर हायलाइटवर आहे बरं का. अभी यहाँ से हम द लेक से गाड़ियों के पास आ चुके हैं, और यहाँ से पार्किंग से गाड़ियाँ लेके सीधे हम निकलेंगे अब लेह की ओर. और बीच बीच में जितने भी स्पॉट है ना उतना एक्सप्लोर करेंगे. और भाई देखते हैं, अभी तो मज़ा तो आ रहा है. असली मज़ा तो ऊपर है भाई, सारा मज़ा ऊपर है, देखेंगे भाई और बढ़िया से. तर चलो चलते हैं. प्रवास करायचा म्हणल्यावर पोटपूजा तर करावं लागणारच ना. मग काय, आम्ही आलो काश्मीरच्या बाहेर, जिथे की थोडं एक 5-10 किलोमीटर बाहेर आल्यानंतर आम्हाला बरेचसे ऑप्शन होते, हॉटेल वगैरे भेटले. मग तिथं सगळ्यांनी नाश्ता वगैरे घेतला. तर तिथं होता पराठा आणि पुलाव, पण मला पुलाव आवडला, मी पुलाव घेतला. पराठा मला काही आवडत नव्हता, त्यामुळे मग बाकीच्याने सगळ्यांनी पराठा घेतला, मी पुलाव घेतला. आम्ही तिथं पोटपूजा करून आम्ही पुढच्या प्रवासासाठी लेहकडे रवाना. डायरेक्ट बाहेर, वरती नाही तर वरती बाहेर. रस्ते बघा, रस्ते कसे आहेत. हे बी रस्ते की पुढचे खाली का थोडा गाडी येते ना पुढे. सो गाईज, फायनली आम्ही सोनमार्गच्या साईडने रवाना झालोय फ्रॉम श्रीनगर. आणि श्रीनगर अरे रस्ता काय रस्ता हो पूर्ण नाही. मला ते फोन तिकडली एकदा लाईन, इकडची एकदा लाईन सोडत असते. जोजिला पास, जहाँ पे श्रीनगर से निकले थे सुबह से 0 पॉइंट क्रॉस करके अभी पहुँचे जोजिला पास, जहाँ पे कि आप देख सकते भाई यहाँ के नज़ारे बहुत ही बढ़िया है. और ये आगे जाना है शायद, ये कुछ 11,000 फीट पे हम शायद, मेरे पीछे देख सकते हो अभी वहाँ पे पॉइंट है. और आगे जाना है भाई, और दिखाएंगे आपको. पण आमच्यासोबत इथं होतो एक कांड जोजिला पासवर, जिथे की आमचा ड्रोनच पकडला जातो आर्मीनं. लोडे लग गए थे, इसका ड्रोन आर्मी वालों ने पकड़ लिया था. आर्मी के पोस्ट के ऊपर उड़ा रहा था. सीधे फौज वाले बाहर भाग के आ गए. माज इसको ना एटीट्यूड इसको महंगा पड़ा अभी, पता है. जास्त मास्क केलं डायरेक्ट. चलो बच गए भाई, अच्छा हुआ मिल गया भाई. सगळे व्हिडिओ तसेच कोई ना. और उन्होंने बोला की ऐसी जगह पे मत टेक ऑफ करो. सांगणं एवढंच आहे की ड्रोन कुठेही टेक ऑफ करू नका, कारण आर्मीवाले पकडतात. मग आम्ही जोजिला पास क्रॉस करून आमचं चाललेला सफर, जे की लेह लडाखकडे. कारण रस्त्यामध्ये बरेचसे काही चांगले पॉईंट होते, बरंचसं एन्जॉय करत होतो आम्ही भरपूर. गाडीमध्ये मस्ती चाललेली, वेगळे बाहेरचे नजारे वेगळेच भाई. म्हणजे एकदम म्हणजे असं की पूर्ण स्वर्गीय असं फील होत होतं ना. जास्त ट्रॅफिकचं टेन्शन ना, काही नाही. मावू शकता. आणि तिथं इंडियन आर्मीचं भरपूर आहे,
त्याच्यामुळं आपण तर सेफ आहोतच, पण आपण त्यांना अनसेफ करू नये, जे की त्यांच्या पोस्टवर ड्रोन वगैरे उडवणं वगैरे, जे की आमच्याकडनं गलती झालेली. तर आमचा प्रवास झाला एका घाटात, जिथे की इंडियातला हायेस्ट डेंजर रस्ता आहे, जो की तुम्हाला लडाखला जाताना अनुभवायला भेटतो. तर इथं ड्रायव्हिंग स्किल भरपूर मॅटर करतो. तुमचं ड्रायव्हिंग चांगलं असेल तर तुम्ही इथं सर्वाईव्ह करू शकता, नाही तर आपलं लाईफ धोक्यात आणि पुढच्याची पण लाईन धोक्यात, लाईफ धोक्यात समजू शकता तुम्ही. पुढे मस्त नजारे आहेत, डोंगर वगैरे, जे की रस्तं थोडंसं मी फर्स्ट टाईम अशा ठिकाणी होतो, मला बी भीती वाटत होती, होऊ शकता. कसं कसं अरे बरोबर चादर आहे का रे? अरे हिटर काका, हिटर चालू करो, गरमी मला. अरे असली भयंकर गर्मी. अशी भाई धिंगाणामध्ये आमची ट्रिप होती, नुसता धिंगाणा चालू आहे. काय म्हणणे तुमचं? आम्ही मस्ती करत करत बरं काय? आम्हाला रस्त्यांचं आम्ही एन्जॉय करत करत आम्हाला कळलंही नाही केव्हा लेह लडाख आलो. तसा आमचा 4था स्टे पडला लडाखमध्ये. थँक्यू. तर जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. धन्यवाद. बाय बाय.